नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत ठाण्यामध्ये. ठाणा भिवंडी रोड आणि इथलं बाळकुम हा परिसर, दादलानी पार्क आणि तिथली शुभविहार सोसायटी. वहिनी वाट बघतायत कारण आज कोणते प्रश्न विचारणार यासाठी त्याही उत्सुक आहेत आणि मी माझ्या प्रश्नांना त्या कशा सामोऱ्या जातात यासाठी उत्सुक आहे. आपण जाऊन भेटणार आहोत आजच्या वहिनींना. आज दोन वहिनी आहेत, शिंदे वहिनी आणि बारभाई वहिनी. आणि पहिल्या वहिनी ज्यांना भेटणार आहोत, शिंदे वहिनी वाट बघतायत. चला भेटूया. ठाणे पश्चिम दादलानी पार्क रोड शुभविहार सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ सारा राकेश शिंदे वहिनींना भेटून आजच्या या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सारा राकेश शिंदे. माहेरचं नाव? माहेरचं नाव सारिका विलास यादव. आणि माहेर कुठलं? माहेर मसळा, श्रीवर्धनच्या इकडे. बर, आता ओळख करून द्या. हा, ही माझी आई. नमस्कार. ही मावशी. नमस्कार. ही नेहा माझी नणन. ह्या वहिनी. बर. नंतर ह्या मामी, ह्या काकी. हा. त्याच्यानंतर आई कुठे ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. या वहिनी. हा अर्जुन माझा भाचा. अर्जुन. हा. त्याच्यानंतर ते माझे पप्पा. बर. दादा. स्वप्नील भाऊच माझा. त्याच्यानंतर हे आमचे शेजारी आणि हे माझे मिस्टर आणि ही माझी मुलगी आर्या. बरं. आणि हा निखिला. बरोबर. आणि आता प्रश्नोत्तर. ऐश्वर्या. हा, ऐश्वर्या राहिली, नाही तर तिला राग येईल ना. वाटलं होतं तुमच्याकडे येऊ? नव्हतं वाटलं. का हो? कारण आता बऱ्याच वेळेला ऐकतो ना की येतो सांगून पैसे वगैरे घेतात आणि येत पण नाहीत, काही असं बऱ्याच वेळा ऐकलंय. तर मग असं वाटलेलं की कदाचित फसवतात की काय, की पैसे घेतले जातात. नाही असं ऐकून होते. म्हणजे तुम्हीच मला वाटतं एकदा टीव्हीवर बोललेले की असं करतात, तर तुम्ही हे पटकन कोणावर विश्वास ठेवू नका. खरंय खरंय. कारण कसं होतं, बऱ्याचदा हे होतं की कुठेतरी सांगितलं जातं की आम्ही येणार आहोत, पण प्रत्यक्षात आम्हाला माहितीच नसतं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांची दिशाभूल केली जाते. आमच्या कानावरती अशा काही तक्रारी आल्या होत्या की काही जण पैसे मागतात आमच्या नावावरती. म्हणून आम्ही ते आवाहन केलं होतं की कृपया असं कोणी पैसेचा व्यवहार करत असेल तर झी मराठीशी लगेच संपर्क साधा आणि त्याचबरोबर खात्री करून घ्या जिथे नाव जाहीर केलं जातं तिथे आम्ही नक्की येणार आहोत की नाही. कारण बऱ्याचदा तुम्हाला कळवलं जातं की आम्ही येणार आहोत आणि आम्ही प्रत्यक्षात येणार नसतो. त्याच्यामुळे ते, म्हणून जेव्हा फोन आला ना तेव्हा 3-4 वेळा मी विचारलं की नक्की येणार ना. आणि कुणीही झी मराठीचं अधिकृत ज्या वेळेला येतं तेव्हा खात्री करून घ्या. कारण बऱ्याचदा कॅमेरा घेऊन आले म्हणजे ते झी मराठीचेच आहेत असं नाही. तर आधी खात्री करा आणि मगच त्यांना तुमच्या घरात प्रवेश द्या. हे सांगणं इतक्यासाठी कारण बऱ्याचदा वेगवेगळे अनुभव होत असतात, घटना घडत असतात. आणि आजपर्यंत म्हणजे 1585 1555च्या पुढे हे एपिसोड झाले, हे तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळे झालेले. म्हणून तुम्हाला वाटलेलं की आम्ही तुमच्याकडे येणार नाही. बर, म्हणजे अगदी तुम्ही येईपर्यंत विश्वास बसत नव्हता की येणार. म्हणजे खाली कॅमेरा घेऊन उभे होते तरी तुम्हाला वाटलं तरी. मग आता विश्वास बसतोय ना? आता बसलाय. बरं, किती वर्ष झाले लग्नाला? लग्नाला 3 वर्ष. कुठे भेटले? भेटले नाही, अरेंज मॅरेज आहे आमचा. अरे हो, पण ते भेटल्याशिवाय. ऍक्च्युली मी एकदा आलेले म्हणजे यांच्या घरी, म्हणजे हे आमचे रिलेटिव्हच आहेत. बरं. त्यांच्या घरी आलेले तेव्हा माझ्या सासूबाईंना मी आवडलेले. हो. हा, त्यांचं मत होतं की कोणाला तरी 2 मुलं आहेत ना त्यांना, ते एकाला कोणाला तरी करायचं म्हणून असं त्यांचं मत होतं. हे असं का केलं होतं सासूबाईंनी हे त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. हात मारा ना त्यांना. आई नमस्कार. आता या म्हणाल्या की तुमच्या मनात होतं की कोणातरी एकासाठी हे न करायचं. हे कधी तुमच्या मनात असं आलं होतं? त्यांच्या आजी बरोबर आली मुली, आईची आई. एवढा मोठा कलिंगड स्वतःच घेऊन आली. या. हो. हा. नाही, आजीने घेऊन तिला म्हणाली मी घेते. आणि मग पहिल्यानंतर आवडली कलिंगड. ह्या आवडल्या. अच्छा, मला वाटलं कलिंगड आवडलं. नाही, कलिंगड पण आवडला. म्हणाले कुठल्या तरी एक मुलासाठी बरी आहे आपल्याला. हा, सून चांगली आहे.
आणि हिला घरात आणायची असं ठरवलं होतं. मी मनापासून ठरवलंच होतं. हो. हा. आणखी काय सासूबाई सूनबाईंबद्दल सांगा ना. स्वभाव एकदम चांगला आहे. चांगला कलिंगडासारखा. हो तसं बोललं तरी चालेल. पण तशाच कलिंगडासारख्या कधी लाल लाल होतात की नाही? नाही. हा नाही. याबद्दल मिस्टरांना विचारायला पाहिजे. तुम्हाला प्रश्न विचारतो आता. आतल्या खोलीमध्ये देवाऱ्यामध्ये कोणत्या रंगाचा बल्ब लावलेला आहे? पिवळा. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर. सासूबाईंचं माहेरचं नाव काय? अरुणा एकनाथ यादव. आणि गाव कुठलं? गाव बोरली पंचायत. बोरली पंचायत. आणि सुनबाईंचं माहेरचं नाव काय? तुम्ही सांगा. सारिका विलास यादव. आणि त्या कुठल्या? मसाळा. अरे वा, अजून 200 रुपयाचं बक्षीस. आणि आता तुम्ही एक गाणं गायचं, शेवटच्या अक्षरावरून वहिनी उखाणा. क्षणभर उघड नयन देवा करावयातव मंगलतेचा देह दीप मी जाळीन माझा भाव भक्तीचा हा नजराणा स्वीकारुनी घ्यावा देवा उघड नयन देवा. हे काल प्रॅक्टिस केली वाटतं दोघांनी. आता अक्षर बदलणार आहे मी. हा बदला ना. व वनिता माझी मैत्रीण आहे मोठी हौशी. राकेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टर आल्याच्या दिवशी. र तेच घेऊ का? रव्याचा रवा रव्याचा मळ्याचा. थांबा घेते हा बरं. कविता माझी मैत्रीण आहे मोठी हौशी. राकेश रावांचं. सारिका माझी मैत्रीण आहे मोठी हौशी. गौरी माझी मैत्रीण आहे मोठी हौशी. किती नाव घेऊ? एकच नाव घ्यावं सांगता. अभिनंदन. 1 2 3 300 रुपयाचं बक्षीस. आणि आता बारभाई वहिनींना भेटू. ठाणे पश्चिम कॉस्मॉस पार्क मे फ्लॉवर 2 बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सौ स्वाती अविनाश बारभाई वहिनींना भेटून आपण आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नमस्ते. नाव सांगा. स्वाती अविनाश बारभाई. आणि माहेरचं नाव? माहेरचं नाव स्वाती मधुकर गुरव. माहेर कुठलं? पुणे. पुण्याचं. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर अविनाश बारभाई. ह्या माझ्या सासूबाई सुधा बारभाई. हे सासरे जगन्नाथ बारभाई. ह्या शेजारच्या आजी पाटणकर आजी. ही माझी मैत्रीण देशपांडे. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी मुलगी गायत्री. हा मुलगा ऋत्विक. आणि हा सगळा आमचा कॉस्मॉसचा परिवार. व्हेरी गुड. छान 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 छान. नमस्कार. आणि आता प्रश्नोत्तर यांच्या घरी जाऊ. तुम्ही सांगा आता, कधी आलात तुम्ही इथे राहायला? आम्ही मे महिन्यामध्ये आलो आणि आता 10 महिने कंप्लीट होतील. आधी कुठे होता? आधी वसंत विहारला मी राहत होते. बरं. त्याच्या आधी माहेर? माहेर पुणे. पुण्याला कुठे? पुण्याला कर्वेनगरला. कर्वेनगर. आणि मग हे कुठे भेटले? मी राहते दोघं सासर माहेर हे पुण्यातलंच आणि माहेर माझं चतुर्शिनीच्या जवळ मॉडेल कॉलनी. आणि हे सासर कर्वेनगर मध्ये. हो. आणि काय तुम्ही काय करता? मी टीचर आहे. कुठे? मॉम ओएसिस स्कूल मध्ये. इथे सरस्वती स्कूल मध्ये शिकवता. मी सिनियर केजी ला आता शिकवते. आणि मिस्टर? हा नोकरी मॅनेजर. मग इथे उशीर होत असेल ना यायला? हो उशीर होतो. ऍक्च्युली अर्धा तासाचाच वेळ आहे पण ट्रॅफिक असल्यामुळे जास्त वेळ लागतो. आणि सासूबाई? सासूबाई आता रिटायर झाल्या. त्या वेधशाळेमध्ये होत्या. बर. मग ते सांगतात पाऊस कधी पडणार वगैरे? सांगत होत्या. आता नाही सांगत. आता नाही. बोलवा त्यांना. या. नमस्कार. तुम्ही काय वेधशाळेत होता? कुठल्या? सिमला ऑफिस ऑब्झर्वेटरी. हो का? पुण्याचं ऑफिस. पण मग ते अंदाज बरोबर येतात. नाही नाही. आता तुम्ही सांगता का हे कधी चिडणार वगैरे सुनबाई? नाही. तो अंदाज नाही चिडत. आणि तुम्ही? ते सांगेल. काय हो? कधी कधी चिडतात. म्हणजे अंदाज बरोबर नाही झाला तर चिडतात. हो ना. हा ते वेधशाळेची सवय. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर पुण्यातच शनिवार पेठेत. शनिवार पेठेत. ओंकारेश्वर मंदिर. हा हा. मग जाता की नाही तिकडे? हो जात. बरोबर. काय माहेरचं नाव? गाडे. गाडे. सुधा मारुती गाडे. माहेरचं नाव तुमचं? हो. बरं बरं. आणि सुनबाई काय मग आता अजून काय करण्याची इच्छा आहे?
अजून काही नाही, आता सध्या मी जॉब करते. हा. तर प्रिन्सिपल पर्यंत जाण्याचे म्हणजे अजून चाललेत, प्रयत्न चाललेले आहेत. प्रयत्न ऍक्च्युली माझं क्वालिफिकेशन BSc BEd झाल्यामुळे हा. जसा एक्सपिरियन्स येईल तसं तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा चाललेला प्रयत्न आहे. बरोबर. आता मी प्रश्न विचारतो. मला सांगा, बाहेरचा जो दरवाजा आहे त्याच्या बाजूच्या ड्रॉवर मध्ये कोणत्या रंगाची छत्री आहे? गुलाबी. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आहे. थँक्यू. आता सांगा, सुनबाईनी नोकरी सुरू करून किती महिने झाले हो? 2 महिने. 2 महिने. आणि सासूबाईंनी किती वर्ष नोकरी केली? 38. अभिनंदन. हे सुद्धा अंदाज नाही तर उत्तर बरोबर, त्यामुळे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि आता उखाणा. उखाण्यासाठी तुम्ही गाणं गायचं आणि शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचं. अरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. वाव. र. अरे संसार संसार. र. रजनी. रातराणीच्या फुलांचा पसरला सुगंध, अविनाश रावांचे आणि माझे प्रेमाचे बंध. अरे वा, अभिनंदन. हे नवीनच काय. हे घ्या, हे आणखी 300 रुपये मिळाले.